सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर आजच्या या पहिल्या शिक्षक संमेलनाचे प्रमुख अतिथी श्रीधर लोणी सर, आपल्या केतया स्वामी प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी, आपल्या पुरुष समाजाचे अध्यक्ष विकास शेठ, समाजाचे सर्वच पदाधिकारी, मी सगळ्यांची नावं घेत नाहीत, पण सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करतो, अभिवादन करतो. आपणा सर्वांना विनंती करतो की खरं तर शिकलेल्या लोकांना आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एकत्र आणायचं खरंच खूप कठीण काम आहे. आणि ही जबाबदारी पेलत असताना काय वेदना होतात याचा मी एक संघटक म्हणून, समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक शिक्षक म्हणून विविध कार्यक्रम करत असताना खूप चांगला अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणूनच मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की प्रतिष्ठानचं हे काम करत असताना ज्यांनी ज्यांनी हे संमेलन यशस्वी व्हावं याकरता कार्य केलेलं आहे आणि अजूनही त्यांची पळापळ काय थांबलेली नाही आहे, ती सातत्यानं चालू आहे, त्यांच्यासाठी आपण विशेष टाळ्या वाजवून पहिला त्यांचं कौतुक करूया. आज या ठिकाणी उभं राहत असताना मी सर्वप्रथम आईवडिलांना स्मरण करतो. कोविडमध्ये आई सोडून गेल्या. थोडंसं भावनिक होतंय. आज व्यासपीठावर आई पाहिजे होती असं वाटतं, पण ती आमच्यात नाही आणि वडील येऊ शकत नाहीत. असो, संमेलनाचं मूळ उद्देश जे आहे, म्हणजे ज्या अर्थी आपण सर्व शिक्षक या ठिकाणी जमलोय, अर्थातच समाज एका खूप चांगल्या अशा परिवर्तनाला सामोरं जातोय. साधारणपणे 80च्या दशकापासून आम्हाला थोडं थोडं कळायला लागलं. म्हणजे लहानपणी हे इचलकरंजीच्या रस्त्यावरच गेलं आणि आजही आम्ही बघतोय की बुरुड समाज आणि आपले अजून बरेचसे बुरुड समाज बांधव अजून रस्त्यावर आहेत. खरं तर शिक्षक संमेलन घेत असतानाच्या म्हणजे माझा या ठिकाणचा उद्देश असा आहे की आज संमेलनातून इथून जात असताना इथं जमलेल्या सर्वच शिक्षकांनी काहीतरी एक मनात ध्यास घेऊन जायचा आहे. आणि तो जो ध्यास आहे तो ज्या गोष्टींचा असणार आहे त्या 5 गोष्टी मी इथं येण्यापूर्वी मनात ठरवलेल्या आहेत. त्या 5 विषयांवर मी बोलणार आहे. आपल्या सर्वांची त्यासाठी अनुमती घेतो. काय चुकलं तर थोडंसं माफ करा, मोठं मन करून, मी लहान आहे. तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, तर आपण प्रार्थना नेहमीच ऐकतोय की शिक्षक हा खूप म्हणजे देवासारखा पूजला जातो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. किंवा अशी बरीचशी बिरुदावली आहे, म्हणजे ही वचनं आहेत. आता होतंय काय की म्हणजे आम्ही शिक्षक म्हणून किंवा मी आता प्राचार्य म्हणून बऱ्याचशा संस्कारांचा अभाव दिसतोय. म्हणजे मला बुरुड समाजाच्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे. आणि ते पहिलं आव्हान आहे की ह्या बिरुदावली कदाचित 5 सप्टेंबरला, काही ठिकाणी 27-28 नोव्हेंबरला आपण नेहमी ऐकतोय, पण त्या उंचीपर्यंत खरंच आपण जातोय का, हा पहिला ध्यास जो आहे तो मला सांगायला आवडेल. आणि
समाजातल्या प्रत्येक शिक्षकानं एक वेगळी उंची गाठायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण असं म्हणतो, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे आपला समाज आणि इतर समाजातली लोक सुद्धा आपल्याला नमस्कार करतील अशा पद्धतीचा कार्याचा आपला प्रवास आपल्या जीवनशैलीत आहे का नाही तो तपासणं खूप महत्त्वाचं आहे. मी थोडंसं म्हणजे वैयक्तिक काही गोष्टी सांगतो. म्हणजे याच्यामध्ये शिक्षक म्हणून सगळ्यात पहिला जर काय करायचं असेल आपल्याला तर ती म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचा आचार, स्वतःचा विचार आणि कार्य. मग हे आपण आज कुठं नेऊन ठेवतोय याचा थोडासा समर्पक विचार आणि त्याचाच ध्यास घेणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमेरिकेमध्ये एका ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणच्या एका भाषणामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्या मला भावल्या आणि आपण सगळीच त्यांची बरीचशी भाषणं ऐकतोय. तर त्यामध्ये काय होतं आणि विशेषतः हजारो वर्षापूर्वी तमिळ संस्कृतीमध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी जाऊन तिथं ते अमेरिकेत सांगितलं. त्याचा मतितार्थ असा होता आणि ते एक संमेलन होतं. अर्थात कुठलंही संमेलन असलं तर त्या संमेलनातून काहीतरी म्हणजे बाहेर आलं पाहिजे. मी मगाशी सांगितलेले 5 ध्यास या संमेलनातून बाहेर येतील असा मला विश्वास आहे. आणि तर त्या संमेलनामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे होते त्यांनी सांगितलं की तमिळ संस्कृतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की एखाद्या या संमेलनाचा इथं समाजापुरता विचार किंवा अब्दुल कलामांनी जे अटेंड केलं त्या विश्वव्यापक संमेलनाचा सर्वसाधारणपणे उद्देश जो असतो तो विश्वशांती असा असतो. म्हणजे बाबा आपण नेहमी बघा म्हणतो सकाळी आज आपण कोणाला तरी श्रद्धांजली वाहिली आणि मला वाटते PM सरांनी बरोबर ओम शांती 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 म्हणजे जो कदाचित आपल्या भारताचा मंत्र आहे. या विश्वामध्ये संबंध सगळीकडे शांती पसरण, कारण शांतता असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. आणि मग ही जगातली शांतता प्रस्थापित कशी होणार तर मग ती प्रथम एखाद्या देशामध्ये प्रस्थापित व्हायला पाहिजे. एखाद्या देशामध्ये शांतता कधी प्रस्थापित होणार तर ती राज्यात शांतता कधी प्रस्थापित होणार तर त्या राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या समाजामध्ये शांतता प्रस्थापित आहे. समाजामध्ये शांतता कधी प्रस्थापित होणार ज्या वेळेला समाजातल्या प्रत्येक घरात शांतता आहे. आणि घरामध्ये शांतता कधी प्रस्थापित असणार ज्या वेळेला त्या घरामध्ये शिक्षण असणार आणि संस्कार असणार. या 2 गोष्टी जर असतील तर आपल्या घरामध्ये शांतता येणार. आणि घरामध्ये किंवा त्या वैयक्तिक शांततेचा जर विचार केला तर प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व सर्वव्यापी आणि चांगला विचार करणारं असलं पाहिजे. सुदैवानं म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला जो मार्ग दिला श्री स्वामी समर्थ, म्हणजे त्या केंद्राच्या माध्यमातून आमच्यावर विविध संस्कार झाले. हे संस्कार आपल्याला घरात पाहिजेत. ते प्रत्येक संस्कार आपल्याला एक वेगळी उंची गाठून देतात. लहानपणी आमच्या काळात म्हणजे काय मी फार म्हातारा नाही पण एक साधारण 80 ते 85च्या दशकामध्ये TV नव्हता, रेडिओ एक माध्यम होतं आणि शाळेंमध्ये आम्हाला कवितांच्या माध्यमातून शिकवणारे खूप चांगले शिक्षक मिळाले. आणि मग आम्ही संध्याकाळी सगळे भाऊ बहीण किंवा आमच्या गुरुड समाजातले सगळे गल्लीतले बसलो की गाणी गायचो आणि गाण्यांचा छंद लागला आणि मग म्हणजे म्हणतात लोक कवी झालो. तर माझी एक कविता आहे जी मी सतत लक्षात ठेवतोय. ती कविता अशी आहे, सकाळी आंघोळ केलं की ती म्हणतो, लक्ष लक्ष किरणांनी
या देहातील गाभारे, प्राणज्योत उजळून होऊ दे तमसांचे निकारे. बळ साठवून झगडण्या नाही मागणे दुसरे, तेज दाटू दे सारे डोळ्यात माझी यारे. तव किरणांच्या परी सरळ मार्गी जीवन, वेडे वाकडे पाऊल नको असत्याची लागण. लख तुझ्या प्रकाशी नावो आयुष्य सारे, धार सदा सत्याची शब्दात वाहू दे रे. सूर्य प्रार्थना आहे, सूर्याला केलेली प्रार्थना आहे की ज्या पद्धतीनं सूर्याची किरणं या जगामधला अंधकार नाहीसा करतात आणि सरळ किरणं येतात, त्याच पद्धतीचं सत्य आमच्या शब्दातून नेहमी वाहू दे, सतत वाहत राहू दे. प्रयत्न करतोय, शक्यतो खोटं बोलत नाही. काही वेळेला बोलतोय नाही असा भाग नाही, पण ते काहीतरी लपवण्यासाठी असतंय. निश्चितपणानं कुणाचंही त्याच्यामध्ये नुकसान होऊ नये याची काळजी असते. काही ठिकाणी बोलावं लागतं. व्यवहारातला हा प्रकार तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे. शिक्षक म्हणून आपण पुढे येत असताना आपली वैयक्तिक प्रतिमा ही चांगली असणं खूप गरजेचं आहे आणि ती चांगली होत असताना आपला एक स्वतःचा विचार त्या मागं असणं खूप गरजेचं आहे. स्वतःचे संस्कार असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या शिक्षकांच्याकडं चांगलं चरित्र असतं, चांगले विचार असतात, निश्चितपणानं मगाशी सांगितल्याप्रमाणे तो माणूस स्वतः उन्नत होतोय. तो माणूस स्वतः उन्नत असला तर त्याचं घर चांगलं होतंय, समाज पर्यायानं चांगला होतोय, देश चांगला होतोय. आणि जो अंतिम उद्देश आहे ज्ञानेश्वर महाराजांनी जो आपल्याला दिलेला आहे, वसुधैव कुटुंबकम. कसं कुटुंब? तर ज्या कुटुंबामध्ये शांती आहे, शांतता आहे, सुख आहे, सौख्य आहे. तर अशा समाजाची निर्मिती होत असताना शिक्षकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. आणि म्हणून आज जो पहिला ध्यास आहे तो आहे स्वतःच्या उन्नतीचा. म्हणजे स्वतःला वैचारिक पातळीनं, आर्थिक पातळीनं आणि समाजात काम करत असताना सामाजिक पातळीनं आपण एका स्वतःला उंचीवर नेऊन ठेवलं पाहिजे. आणि समाजातल्या प्रत्येक शिक्षकाचा हाच ध्यास पहिला असला पाहिजे. आणि जग बघतोय हो आपल्याला, आपण किती आपल्या फ्लॅटमध्ये स्वतःला झाकलं तरी वावरत असताना जग बघतंय. त्यामुळं ते बघत असताना प्रत्येकाची भावना ही आपल्याबद्दलची चांगलीच आली पाहिजे. आणि ती कधी येते? ज्या वेळेला आपण वावरत असताना आपले विचार आणि आचार हे दोन्ही सुसंगत असतात. आणि याला एक उंची प्राप्त करून द्यायचं काम जे आहे ते आपल्या विचारातून आहे, ते आपल्या आचारातून आहे. माझा या संमेलनाच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून सर्वांना पहिला ध्यास जो द्यायचा आहे तो याच वैयक्तिक उंचीचा आहे, चांगल्या विचारधारणेचा आहे, चांगल्या आचाराचा आहे, चांगल्या संस्काराचा आहे. सुदैवानं आज ज्या संस्थेत काम करतोय त्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर बापूजी साळुंखे, त्यांचं आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार. आणि याचसाठी शिक्षण प्रसार. आणि एका ध्येयवेड्या शिक्षकाचं हे ब्रीदवाक्य आहे. आणि मला वाटतंय ते सगळ्याच शिक्षकांना लागू होतंय. त्यामुळं आपण या शिक्षणाचा प्रचार करत असताना आणि शिक्षण म्हणून, प्रसारक म्हणून आपल्यालाही माहिती आहे की आपण तिथं प्रौढ समाजापुरते मर्यादित राहू शकत नाही. तर आपल्या समोर असलेला विद्यार्थ्यांचा पूर्णच वर्ग हा एकही प्रौढ समाजाचा विद्यार्थी नसलेला असतो. त्यामुळं दृष्टिकोन व्यापक असणं हे तितकंच गरजेचं आहे. ते फक्त प्रौढ समाजापुरतं मर्यादित राहून उपयोग नाही, तर आपण त्याही पलीकडे गेलं पाहिजे. निश्चितपणाने समाज म्हणून या ठिकाणी आपण एकत्र आलोय आणि इथून जात असताना तो ध्यास असला पाहिजे, तो व्यापक दृष्टिकोन असला पाहिजे, तो विचार असला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे मी असं मानतो की माणसानं बोलत असताना चार बोटं किंवा काही सांगत असताना चार बोटं आपल्याकडे असतात. मग मी काय केलंय? माणूस संवेदनशील जर असेल तर तो विचार सतत बोचत राहतो आणि मग बोलताना म्हणजे खूप काळजीपूर्वक बोलावं लागतं आणि मग तेच बोलतो जे आपण करतो. मग यातल्या काही गोष्टी ज्या मी केलेल्या आहेत त्याच मी बोलणार आहे. म्हणजे मला असं वाटते की उच्च विचार ठेवत असताना ते आपले स्वतःकडं आचाराच्या मार्गात असले पाहिजेत आणि ते मी माझ्या कवितेच्या मार्गातून किंवा
शब्दातून तुम्हाला सांगितलेले आहेत. तर दुसरा जो विचार आहे की समाजामध्ये आज आपण शिक्षक म्हणून शिक्षण प्रसार करत असताना आपल्यासाठी उपलब्ध असलेली शिक्षणाची जी काही दालनं आहेत त्याचा विचार पण आपण केला पाहिजे. मग मी सुरुवातीला बी कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये झालो 2000 साली वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून. त्याच्यानंतर मी नोकरीला लागलो. 2002 साली परत शिक्षणाचा ध्यास घेतला. वालचंद कॉलेजला परत ME साठी ॲडमिशन घेतलं. 2 वर्षांनी तेही कंप्लीट केलं. घरच्या जबाबदाऱ्यामुळं काय बाकीच्या गोष्टी लगेच PhDला वगैरे जायला मिळालं नाही. कारण मग अवस्था अशी होती की आपल्या घराला जर उचलायचं असेल, आपल्या घरातल्या भाऊ बहिणींना जर शिकवायचं असेल तर आपल्याकडं पैसा असणं हे गरजेचं होतं. त्यामुळे थोडंसं कमवायला लागलो. त्याच्यानंतर मग घरातल्या जबाबदाऱ्या वगैरे पार पाडल्या. पण हे सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर ना 2014 साली पुन्हा शिक्षणाची कास धरली आणि श्री गुरु गोविंद सिंग जी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड या ठिकाणी पूर्ण वेळ PhD रिसर्च स्कॉलर म्हणून जॉईन केलो. संजय हळदे सरांचा त्या ठिकाणी चांगला परिचय झाला. समाजाचे काही विचार आम्ही त्या ठिकाणी आदानप्रदान केले आणि मला असं वाटतं की मग त्या ठिकाणी मी शिक्षण पूर्ण केलं आणि ते करत असतानाच टाटा मेमोरियल सेंटरशी माझा संबंध आला. माझा रिसर्चचा टॉपिक ऑटोमॅटिक डिटेक्शन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर होता आणि आशिया खंडातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल म्हणून टाटा मेमोरियल सेंटरचा नावलौकिक आहे. सुदैवानं तिथल्या प्रतिथयश रेडिओलॉजिस्ट बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि एक फुल टाईम रिसर्च स्कॉलर म्हणून चांगली मान्यता मिळाली. 3 वर्षांनी PhD कंप्लीट करून प्रोफेसर झालो. म्हणजे जो प्रवास होता तो लेक्चरर, सिनियर लेक्चरर, त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, मग प्रोफेसर, व्हाईस प्रिन्सिपल आणि आता प्रिन्सिपल या पदापर्यंत आलो. माझं उदाहरण सांगत असण्याचा माझा उद्देश दुसरा म्हणजे जो ध्यास शिक्षकांनी घ्यायचा आहे तो हा आहे की आपण आज ज्या क्षेत्रात आहोत, ज्या ठिकाणी आहोत तिथं आपल्या वयाचा, आपल्या परिस्थितीचा कोणताही विचार न करता किंवा संसारात आहे, मुलं आहेत, याच्या बाधा आपल्याला आहेत असं न मानता आपण पुढील शिक्षणाची कास धरली पाहिजे आणि जेवढं शक्य आहे तेवढं उच्चतम शिक्षण आपण घेतलं पाहिजे. हे घेत असताना निश्चितपणानं त्याच्यामध्ये व्यावसायिक धोरण असावं. म्हणजे त्याला आपण लपवू शकत नाही. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टींची आपण जर बघितली तर महागाई वाढत चाललेली आहे आणि मग एका बाजूनं आपण महागाईला तोंड देत असताना आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर निश्चितपणानं आपल्याला हायली क्वालिफाईड झालं पाहिजे. त्यामुळे ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत न थांबता, वयाचा विचार न करता, अडचणी अनंत आहेत असं न मानता आपण आहे तसं शिक्षणात अग्रेसर व्हायचं आहे आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत शिकत राहायचं आहे. आणि या ध्यासानं जर तुम्ही विचार केला तर ते निश्चितपणानं तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील आणि तुम्हाला परत भविष्यात स्थिर स्थावर व्हायला मदत होईल. आज मी या ठिकाणी संमेलनाचा अध्यक्ष म्हणून उभारत असताना निश्चितपणानं समाजानं हाच विचार केलाय की आपल्या समाजातला पहिला PhD धारक कदाचित कम्प्युटर सायन्समधला फक्त, बाकीचे आहेत बरेचसे शिकलेले, आणि त्याच्यानंतर ना प्राचार्य या पदावर रुजू असणारा कदाचित 45व्या वर्षी प्राचार्य झालेला मी पहिलाच आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे आता सर्व शिक्षकच आहात की प्राचार्य या पदावर येत असताना आपण प्राध्यापक असणं गरजेचं आहे. प्राध्यापक होण्यासाठी PhD असणं गरजेचं आहे आणि 2 PhD धारक विद्यार्थी तुमच्या मार्गदर्शनाखाली पास असलेला आवश्यक आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंधर पंजाब या ठिकाणी आहे आणि आपल्या भारत देशातल्या सगळ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधली टॉप युनिव्हर्सिटी आहे आणि त्या ठिकाणी नॉमिनेटेड अप्रूव्ड PhD गाईड आहे मी. तिथं माझे 2 विद्यार्थी पासआउट झालेत. जवळपास 12 शोध निबंध हे SCI इंडेक्स्ड म्हणून असते, जे की कठीण आहे थोडंसं, इतकं सोपं नाही. पर्टिक्युलरली कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये इतकं सोपं नाही. तर 10 लागतात, 12 कम्प्लिटेड आहेत आणि रिसर्च स्कोअर म्हणून असतो, अकॅडमिक अँड रिसर्च स्कोअर.
जो UGCने घालून दिलेला नियम आहे, तर 150 लागतो प्राध्यापकाला, माझा 500+ आहे. आणि मला सांगायचं हे आहे की उदाहरण देत असताना तुला किती येते हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी शिक्षण संकुलामध्ये आपल्याला बघायला मिळतोय किंवा आम्ही त्याला सामोरं जातोय. आणि म्हणूनच मला सगळ्या शिक्षकांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे की आपण समाजाला आता शिकवायला जाणार आहे, पण शिकवायला जात असताना जिथं आहे तिथून शिकवू शकताय, नाही असं नाही, पण प्रयत्न असाच असला पाहिजे की एक वेगळी उंची आपल्याला गाठता येते का, आणि जर विचार केला तर ती उंची गाठता येऊ शकते. मी माझ्या उदाहरणासहितच सांगितलं, नांदेडला ज्यावेळेला मी PhDला गेलो, 1 लाख रुपये पगार सोडून गेलो, 1 लाख रुपये पगार होता, सगळं सोडून 18,000च्या स्कॉलरशिपवर गेलो. बायकोलाही तिथं LLMला घातलं, दोन्ही मुली शिकत होत्या, अडचणी अनंत होत्या, पण सगळ्यांना तोंड देत हसत खेळत त्या ठिकाणी आम्ही 3 वर्ष नांदेडसारख्या ठिकाणी राहिलो. खूप छान वाटलं. आणि हे सगळ्यांनाच शक्य आहे. आणि म्हणून माझी या व्यासपीठावरून सर्वांना विनंती आहे, सर्व शिक्षकांना विनंती आहे की ज्या काही शिक्षण क्षेत्रात तुम्ही आहात तिथलं अद्ययावत शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे. मगाशी सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक चांगलं चॅलेंज आपल्या ठिकाणी आहे. त्यामुळे सातत्यानं आपल्या स्वतःचं नॉलेज, स्वतःचे स्किल्स आणि स्वतःचा ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन या तीनही मितीमध्ये पहिल्यांदा स्वतःला बदललं पाहिजे. सर, मला सांगायला आनंद वाटतोय की देशानं आता नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे आणि बऱ्यापैकी तुम्हा सर्वांनाच ते माहिती आहे. आणि या शैक्षणिक धोरणामध्ये बरेचसे बदल घडत आहेत. त्या बदलांमध्ये प्रामुख्यानं जर काय असेल तर जी परंपरागत शिक्षण पद्धती आहे, मला थोडंसं मराठीत बोलताना मी लडखडण्याची शक्यता आहे, कारण माझं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे इंग्लिश असते, पण मी चांगला प्रयत्न करतो. तर जे परंपरागत शिक्षण आहे ते शिक्षक केंद्रित होतं आणि आता विद्यार्थी केंद्रित होत चाललेलं आहे. आणि हे होत असताना 3 आयाम म्हणजे डायमेन्शन्स शिक्षणासाठी आता शासनानं या नव्या अभ्यासक्रमात किंवा नवीन शैक्षणिक धोरणात दिलेले आहेत. तर त्यातला पहिला म्हणजे काय, नॉलेज. जे परंपरागत शिक्षण पद्धती होती त्याच्यामध्ये नॉलेज हे प्रामुख्यानं धरलं जात होतं, पण आता शिक्षणाबरोबर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे कौशल्य. त्याच्याबरोबर अजूनही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे जी कदाचित आत्ता त्याला ग्रॅव्हिटी नाही, तितकी तीव्रता नाही आहे, पण ती भविष्यात येणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंच सगळ्या समस्या सुटणार आहेत. आणि तो आहे दृष्टिकोन, जो की व्यापक असला पाहिजे. सुदैवानं आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या संतांनी, इथल्या युगपुरुषांनी आपल्याला ही सगळी बोधचिन्ह दिलेली आहेत, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. काळाच्या ओघात आपण आधुनिकतेकडे जात असताना आपल्याला तो संस्कार आपण विसरलोय, तो जो बोध आहे तो विसरत चाललोय. पण आता पुन्हा नव्यानं आधुनिक स्वरूपात त्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत. आणि कदाचित तुम्ही या गोष्टीचा सराव केला आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी आपण शिक्षक म्हणून काम करतोय त्या ठिकाणी, तर तुम्हाला नंतरनं थोडं प्रॅक्टिस केल्यानंतर, मी आता गेली 15 वर्ष त्या गोष्टींचं प्रॅक्टिस करतोय. आउटकम बेस्ड एज्युकेशनचा मी बऱ्यापैकी महाराष्ट्रातला तज्ज्ञ म्हणून ओळखला जातोय. आज पुणे विद्यापीठात सुद्धा कम्प्युटर सायन्सचं बोर्ड ऑफ स्टडीज आहे, म्हणजे अभ्यास मंडळ जे आहे त्या अभ्यास मंडळावर मी जरी ज्युनियर असलो तरी मेंबर, सिनियर मेंबर म्हणूनच आहे. आणि पुणे विद्यापीठात कम्प्युटर सायन्सचा सिनियर मेंबर अभ्यासक्रम मंडळमध्ये होणे म्हणजे हे खरंच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि अभ्यासक्रमामध्ये बरेचसे बदल आपण घडवतोय. म्हणजे माझ्याबरोबर आज तुलना करत असताना आज पुण्यातलं साहेब VIT आहे, MIT आहे, तुम्ही म्हणजे यू नेम द कॉलेज आणि आय एम देअर, म्हणजे अशी अवस्था आपण प्राप्त करून घेतल्या. त्याचं कारणच हे आहे की आम्ही सातत्यानं मी स्वतःला बदलत गेले, घडवत गेले आणि काळाची पावलं आधी ओळखून आपल्याला पुढे जायचं आहे. माझ्या निमित्तानं, माझ्या उदाहरणावरून मला या व्यासपीठावरून सर्वच शिक्षकांना हेच आवाहन करायचं आहे की पुढचं जग जे आहे इथं नवीन नवीन आव्हानं आपल्याकडं असणार आहेत. मी निश्चितपणानं समाजाच्या रूपरेखेकडे येतोय, पण हे 2 व्यापक दृष्टिकोन जे आहेत ते आपल्याला पहिल्यांदा विकास
विकासासाठी घेतले पाहिजेत. आणि त्याकरता तुम्ही सर्वात प्रथम शिका आणि त्याच्यानंतरनं सातत्यानं जे काय बदल जगामध्ये घडत चाललेत ते आपण स्वतःमध्ये पहिला करा आणि मग दुसऱ्यांना सांगा. तर दृष्टिकोन व्यापक करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा भविष्यात येणार आहे म्हणजे ज्ञान आलंय, कौशल्य आता येत आहेत आपल्या शिक्षणामध्ये, त्याचा प्रभाव आता आपल्याला बघायला मिळतोय आणि शासन आता हे कंपल्सरी करायला आहे, तुम्ही हे करा म्हणून. त्याच्या आधीच आपण तयार झालं पाहिजे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानावर भर होता, कौशल्यावर भर वाढत आहे. पुढील काळामध्ये जर आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून घरातल्या असतील, समाजातल्या असतील, देशाच्या असतील, टेक्निकल असतील, नॉन टेक्निकल असतील, ज्या काही समस्या सोडवायच्या आहेत, कारण या सगळ्या शिक्षणाचा उपयोग जो आहे तो आपल्या सर्वसाधारणपणे वैचारिक पातळीमध्ये होणारा बदल हाच असला पाहिजे. आणि त्या बदलाचा आपल्या संपूर्ण समाजाच्या वेगवेगळ्या सुविधा निर्माण करणे आणि सुखानं जगणे, शांततेनं जगणे याचसाठी या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. मग तो होणार कधी? तर त्यासाठी तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ॲटिट्यूड, म्हणजे दृष्टिकोन. आणि खरं तर शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आज माझी बऱ्यापैकी 25 वर्षे या क्षेत्रात पूर्ण झालेली आहेत. आणि तसा मी स्कॉलर विद्यार्थी, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या टॉप 10 रँकर. सांगायला आनंद वाटतो, स्कॉलरशिप 7वी, त्याच्यानंतर महाराष्ट्र टॅलेंट सर्च, नॅशनल टॅलेंट सर्च, मॅथ्स ऑलिम्पियाड या सगळ्याचा स्कॉलर. त्यामुळे शिक्षक म्हणून पर्याय नव्हता म्हणून शिक्षक झालो अशातला भाग नाही, तर बडबडण्याच्या आवडीनं किंवा बोलण्याच्या आवडीनं शिक्षक झालो. आणि हे सगळं खूप डोळसपणे मी बघतोय, कारण पहिली 3 वर्ष कोकणात आणि मग 5 वर्ष मुंबईत, त्याच्यानंतर बेळगावमध्ये, त्याच्यानंतर परत कोल्हापुरात, मग नांदेडमध्ये. आणि हे सगळं करत असताना सातत्यानं सगळीकडे फिरतोय. म्हणजे सगळ्या IIT मध्ये फिरलो, IISc बेंगलोरला फिरलो, सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये स्वतः जातो, स्वखर्चानं जातो. शाळा किंवा कॉलेज मला खर्च देईल याची अजिबात अपेक्षा करत नाही. आणि मला हेही आवाहन करायचं आहे शिक्षकांना की मग मला शासन काय देते, काय सुविधा आहेत काय, याचा विचार न करता आपण आपली वैयक्तिक प्रगती साधली पाहिजे. कारण आपण जोपर्यंत एका उंचीवर पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही बघत नाही. आणि बघावं हाच एक उद्देश नाही आहे, तर कुठेतरी इथं स्वतःला जे एक समाधान असतंय की मी एका उंचीवर आहे, ते वेगळंच आहे, ते अलौकिक आहे आणि ते प्राप्त झालं पाहिजे. हे सगळं करत असताना मी ॲटिट्यूड जो सांगितला तर त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे अजून जेवढं आपल्याला सेन्सिटिव्ह होता येईल, जेवढं आपल्याला संवेदनशील होता येईल तेवढं चांगलं आहे. कारण शिक्षक जर संवेदनशील नसेल तर निश्चितपणानं तो समाजामध्ये काहीही बदल घडवू शकत नाही. प्रथमतः तोच संवेदनशील पाहिजे आणि त्याच संवेदना आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो किंवा देता येतात. आणि या संवेदनशीलतेचं एक उदाहरण आहे, बालकवी आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे. मी शिकत असताना सातत्यानं म्हणजे माझ्या समोर एक 6 ओळी आहेत कवितेमधल्या. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं एक खंडकाव्य होतं, दौलतरावांची मंजुळा. त्याच्या एक 6 ओळी मी घेतो आणि मग पुढे सरकतो. म्हणजे जे काय श्रोते बसलेले आहेत यांना या मंचावरून वेगवेगळे शब्द ऐकायला मिळतात, पण संवेदनशीलता कुठे असायला पाहिजे त्याचं हे खूप चांगलं उदाहरण आहे. तर त्या खंडकाव्यातल्या 6 ओळी आहेत ज्या मला भावल्या आणि मी सातत्यानं ती लक्षात ठेवतोय आणि माझ्या जीवनामध्ये ती मी जगतोय. त्या ओळी अशा आहेत, मिळेल वैभव दिसतील जगती रत्नांच्या राशी. थोडंसं प्राकृत मराठी आहे, मिळेल वैभव पण समजण्यासारखं आहे. मिळेल वैभव दिसतील जगती रत्नांच्या राशी, अश्रुदयामय मर्ती जगी या मोल नसे त्यासी. मिळतील कवने मिळतील दुर्मिळ तत्वांचे बोल, दिव्य अश्रुनो तुम्हा पुढे परी ते सगळे फूल. परजी वास्तव जेत आतडे कळवळूनी येई, त्या हृदयाविन स्वर्ग दुजा या ब्रह्मांडी नाही. त्या हृदयाविन स्वर्ग दुजा या ब्रह्मांडी नाही. आज काहीतरी तळमळ केतया स्वामी प्रतिष्ठानच्या लोकांच्या मध्ये समाजाबद्दलची आहे आणि हा जो कळवळ आहे हा कळवळाच आपणा सगळ्यांना इथं खेचून आणलेला आहे. आणि हा कळवळा जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये आहे तोपर्यंत निश्चितपणानं दुसरा स्वर्ग बघायची गरज
नाही. आणि ह्याच संवेदना जर आपल्या हृदयामध्ये जाग्या असतील तर निश्चितपणानं आपण आपल्या पिढीला एक चांगला संस्कार देऊ शकतो. आणि म्हणूनच माझं पुन्हा एकदा सर्वांना आवाहन आहे की आज वेगवेगळ्या पद्धतीची माध्यमं आपल्यावर अत्याचार करतायत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्याच्यामध्ये एक रेडिओ चांगला आहे असं मी म्हणेन, पण टी व्ही निश्चितपणानं म्हणणार नाही, कारण त्याच्यावर काय बघायचं ते आता आपल्या हातातच नाही आहे. आणि मग नकळतपणे आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत आहेत. आणि मग ह्या सगळ्या अत्याचारांना सामोरं जात असताना आपल्या संवेदना ह्या जाग्या कशा ठेवायच्या ही एक मोठं आव्हान आपल्या सर्वांना आहे. आणि शिक्षक ते पेलू शकतात. आणि म्हणूनच अशी संमेलनं किंवा आजकाल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून असतात, म्हणजे सगळ्याच शिक्षकांचं नेहमीच म्हणजे ब्रेनवॉश किंवा थोडंसं विचार मंथन व्हावं किंवा एक ब्रेन स्टॉर्मिंग आम्ही असं म्हणतो ते व्हावं याकरता सातत्यानं ते आयोजित केले जातात. शासनाचं त्याकडे दुर्लक्ष आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आता दुर्दैवानं मेकॅनिकल होत चाललेल्या आहेत. म्हणजे शासन काहीतरी सांगते, धोरण आहे, उद्दिष्ट आहेत, शिक्षक म्हणून आपल्याला काही कार्यक्रम अटेंड करावे लागतात, ते जातात अटेंड करतात, पण खरंच त्या कार्यक्रमाचा आपल्या हृदयावर आपल्या मनावर कितपत परिणाम होतोय, परिणाम झालाच तर त्याची प्रचिती आपल्या विद्यार्थ्यांना कितपत येते किंवा ती आपण द्यायचा किती प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये निश्चितपणानं कमतरता जाणवत आहे. आणि म्हणूनच माझं या व्यासपीठावरून सबंध या ठिकाणी जमलेल्या शिक्षकांना आवाहन आहे की जेवढं शक्य होईल तेवढं संवेदन होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही संवेदनशील असाल तर निश्चितपणानं तुमची मुलंही संवेदन असणार घरामध्ये. आणि बाहेर ज्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये ज्या हायस्कूलमध्ये जिथं आपण शिकवतोय निश्चितपणानं त्या संवेदना जाणवतातच. उदाहरणार्थ माणूस आता मी संवेदनशील आहे, आईची आठवण झाली की डोळ्यात पाणी येतच हो. आवाज किती खणखणीत असला तरी नाही होत, ते रडायला येतच. आणि हे अश्रूच तुम्हाला स्वर्ग दाखवतात. तर मला या व्यासपीठावरून हेच सांगायचं आहे की शिक्षक जेवढा संवेदन असेल तेवढंच तो समाजाप्रती पुढे येऊन काम करणार असेल. घरात संवेदना जाग्या झाल्या तरच समाजाप्रती बाहेर संवेदना जाग्या होतात आणि त्या अधिक विस्तृतपणे जाग्या व्हाव्यात यासाठी जे केतय स्वामी काम करतायत त्याचं मी निश्चितपणानं या व्यासपीठावरून कौतुक करतो आणि त्यांचे आभारही मानतो. कारण असेच कार्यक्रम झाले पाहिजेत आणि शिक्षकांना एकवटायचा हाच पहिला कार्यक्रम आहे. आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की दरवर्षी हा कार्यक्रम होत राहील. माझं दुसरं एक ऑब्झर्वेशन आहे जे म्हणजे शिक्षकांना सांगायचं आहे. आता म्हणजे आपण वैयक्तिकदृष्ट्या उन्नत झालोय, आता आपण घरामध्ये आपली प्रगती नेलेली आहे. कारण आता काय आपल्या मुलांना शिक्षणापासून आपण वंचित ठेवत नाही, किमान शिक्षक तरी ठेवत नाही. थोडंसं घराच्या बाहेर वाकून बघायचं आहे. बुरुड समाजाची बरीचशी मुलं मी सांगितल्याप्रमाणे आजही रस्त्यावर आहेत. शिक्षणाचं प्रमाण जर आपण बघितलं तर 5वी 7वी 8वी 10वी पासून गळतीचं प्रमाण हे खूप आहे, 12वी पासून गळतीचं प्रमाण खूप आहे. तर शिक्षकांचं समाजामध्ये जागरणाचं जे काम आहे ते अजून व्यापकतेनं झालं पाहिजे असं मला वाटतंय. आणि हे सांगत असताना मी स्वतः ते काम करतो. मी आज इचलकरंजीमध्ये समाजाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्या समाजातल्या सगळ्यांच्या घरापर्यंत मी पोहोचतोय. कोणालाही शिक्षणाची काहीही अडचण असेल तर मी ती स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची जी अडचण आहे जी मला जाणवली, कदाचित प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेच चित्र आहे आणि ते चित्र बदलण्याचं महत्त्वाचं काम जे आहे ते तो तिसरा ध्यास मी आज शिक्षकांना देतोय की प्रत्येकाचं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे. मग आमची जमात बऱ्यापैकी भटकीच आहे, कारण कोण ना कोण कुठल्यानं इतर तालुक्यातनं आलेला आहे. आणि कास्ट सर्टिफिकेट काढत असताना किंवा जातीचा दाखला काढत असताना आज सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती 1950 पूर्वीचं तुमचं अस्तित्व कागदावर दाखवायचं आहे किंवा तुमच्या वडिलांचा आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला जो आहे त्याच्यावर जातीची नोंद असणं बंधनकारक आहे. आणि जी की नाही आहे, इतकं सहज नाही आहे हो. उदाहरणार्थ माझ्या आत्या सगळ्या मराठाच आहेत, सगळ्यांच्या नोंदी मराठा आहेत, जेवण इथं बसलेले आहेत. आम्हाला बऱ्याचशा समस्या भेडसावत आहेत. जातीच्या नोंदीच नाहीत. एक तर म्हणजे शाळा शिकलेल्याच्या नोंदी नाहीत. दुसरी गोष्ट त्या जरी शाळा शिकले असले तर त्याच्यावर जातीच्या नोंदी नाहीत, कारण माझे आजोबाच मराठा होते.
कोण मराठा लिहिले, काही ठिकाणी बुरुड लिहिले, काही ठिकाणी वेगवेगळी आडनाव आहेत, म्हणजे एकाच घराण्याची वेगळी वेगळी आडनाव आहेत. या सगळ्या समस्यांना जर कोण तोंड देऊ शकत असेल तर तो तुम्ही आम्ही आहोत, म्हणजे तो शिक्षक आहे. आणि मग होतंय काय, वस्तुस्थिती अशी आहे की ज्याला गरज आहे तो तुम्ही शिक्षक आहात म्हणून, तुम्ही शिकलाय म्हणून तुमच्याकडं येणार नाही, येत नाही. म्हणजे आपण असं म्हणून थोडे ताट आहेत लोक, जाऊन तिकडं आपलं कामाचं आहे ना, करूया आपण, काय कोणाचं पोट राहत नाही, काय नाही, मग समाजाची उन्नती होत नाही. माझं सर्वांनाच आव्हान आहे, मी स्वतः जातोय, मी प्रत्येक घरात जातोय. आणि मी मागच्याही एका मीटिंगला मला वाटतं तानाजी सर आले होते शिरोलीत, आम्ही अशीच शिक्षकांची एक सभा घेतली होती आणि मी आवाहन केलं होतं की काय नाही, म्हणजे लई मोठं काम करायचं आहे असं काय म्हणायला नको, फक्त एक ध्यास घ्या की मी यावर्षी एका बुरुड समाजाच्या विद्यार्थ्याला दत्तक घेणार आणि त्याचं जे काही शिक्षण असेल ते मी पूर्ण करणार. मला सांगायला आनंद वाटतोय, मी सांगितलेलं आहे की ज्याला आई आणि वडील दोन्ही नाहीत असा मग एक विद्यार्थी शोधला आणि त्याचं मूळ सगळं कर्नाटकातलं. असं बऱ्याचशा सगळ्या अडचणी होत्या, जातीची नोंद नाही, त्याची स्वतःची नाही, वडिलांची नाहीत, वडील तर मेलेले, त्याच्या वडिलांच्या नाहीत, पण नावं अशी असतात पहा की दत्ता रामा सूर्यवंशी. मग आम्ही त्या नावाची वेगळी माणसं शोधली, त्यांचे डॉक्युमेंट शोधले. आता कोण विचारते दत्ता रामा सूर्यवंशी कोण आहे, कागदाला कागद झाला की बास, पण तो बुरुड समाजातच जन्मलेला आहे, तो काही इतर समाजातला आलेला नाही. जुळवणा केली, थोडक्यात त्याला SC कॅटेगरीमधनं ॲडमिशन दिलं. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना त्याला लागू झाली. कालच तो सांगत आला 45,000 रुपये जमा झाले. आणि शिक्षणासाठी जर आपल्याकडं डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर आज खर्च नाही अनुसूचित जातीमध्ये, मग ते कॉलेज कुठलेही असो, एक्सेप्ट म्हणजे एकच त्याला हे आहे, एक्सेप्शन आहे, ते म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी वगळता सर्व व्यावसायिक अभियांत्रिकी असेल किंवा कला वाणिज्य विज्ञान किंवा मेडिकल कुठलंही शिक्षण असू दे, आपल्याला सद्यस्थितीत SC कॅटेगरीमध्ये सगळं शिक्षण मोफत आहे. फक्त अदर फी म्हणून जे काय असते, काही ठिकाणी इंजिनिअरिंगला डिप्लोमाला 4,000 आहे, काही ठिकाणी 8,000 आहे, मेडिकलला कदाचित थोडीशी जास्त असेल. हे जर सोडलं तर संपूर्ण शिक्षण मोफत आहे. ट्युशन फी नावाचा जो प्रकार आहे तो सगळ्या क्षेत्रात माफ आहे. मग हे सांगणार कोण, तर हे सांगणारा शिक्षकच आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही प्रथम सर्व व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातली जी काही म्हणजे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमांचा स्वतः अभ्यास केला पाहिजे, कुठले क्षेत्र आहे, आणि मग आपण ज्या ठिकाणी गावात राहतोय त्या ठिकाणी समाजाला एकत्र करून प्रसंगी आपल्या पै पाहुण्यांच्याच पहिला ते पोचवायचा प्रयत्न करा आणि जागरूकता आणा की आजही जर आपल्याकडे जातीचा दाखला उपलब्ध झाला तर शिक्षण फुकट आहे, काहीही पैसे लागत नाही. आणि वरून राहण्याचा खाण्याचा खर्च जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतनं रुपये 45,000 इतका, ज्याच्यामध्ये बाबा 2,000च्या हिशोबानं 12 महिन्याचे 24,000 रुपये आणि राहायचा खर्च आणि इतर खर्च सगळंच निघून जातं. म्हणजे शिकायला पैसे लागत नाही आहेत. त्यामुळं आपल्या ज्या पिढ्या शिकत नाही आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं खूप सोपं आहे. कधी ज्या वेळेला आपल्या समाजातला शिक्षक हे काम मनावर घेऊन करेल. आणि काय नाही करायचं हो, तुम्हाला 10, 20, 100 काय नाही करायचं, मी म्हणतोय एका शिक्षकानं एका वर्षी एका विद्यार्थ्याला दत्तक घ्या. कधीपर्यंत, त्याची स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती येईपर्यंत. बस, सोमवारी तुम्हाला पैसे आणून देतोय, म्हणजे मी आता स्वतःचे वापरले, पण सोमवारी तो 45,000 रुपये मला काढून आणून देतोय. त्याची स्कॉलरशिप जमा झाली, फी सगळं जमा झालं आणि हेच सगळ्यांना लागू आहे. हे व्यावसायिक क्षेत्रात तर सगळ्यांनाच लागू आहे. दुसरं यातलं जे काय आहे, आता AI येतंय, तर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीनही कामांमध्ये एकसारखेपणा जो आहे तो जास्त आहे आणि कदाचित AI त्याला रिप्लेस करेल. पण बाकीची बरीचशी व्यापक क्षेत्र आहेत, व्यावसायिक क्षेत्र आहेत जिथं अजून मशीन येणार नाही. उदाहरणार्थ परिचारिका आहे, मशीन माणसाची सेवा करू शकत नाही, कारण तिथं काय होणार आहे त्या पेशंटसोबत हे ते मशीन प्रेडिक्ट करू शकत नाही. ऑपरेशन करेल कारण तिथे एक ठराविक आणि साचेबद्ध काम आहे. पण बरीचशी क्षेत्र अशी आहेत की जिथं
मशीन वापरत नाहीत किंवा मशीन वापरता येणार नाही, अशा सगळ्याच व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपल्या समाजातील मुलं ही शिक्षणासाठी पुढे येतील याची आज आपण सर्व शिक्षकांच्यावर जबाबदारी आहे. मग हे येणार कधी तर दोन गोष्टी, म्हणजे स्वतः आपण माहीत करून घ्यायच्या, दुसरी गोष्ट त्यांची सगळी जातीची जी काही कागदपत्र असतील, विशेषतः जात वैधता प्रमाणपत्राला खूप अडचणी येतात, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला, आणि मात करायची सर्वच्या सर्व मार्ग आपल्याला माहिती आहेत. म्हणजे माहिती असणारी माणसं पण आपल्या समाजातले आहेत. कुणाला माहीत नसलं तर सांगा, आम्हाला 100 मार्ग माहिती आहेत. आणि सुदैवानं आज आपल्या समाजातला माणूस थोडं का होईना राजकारणात सगळीकडे आहे. मग कुठेतरी त्या राजकारणातल्या आपल्या पातळीचा वापर करून आपल्याला ज्या काही समस्या भेडसावत आहेत, त्या जातीचा दाखला काढण्यासाठी, जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी, त्या सगळ्यांचं निराकरण आपण शिक्षक म्हणून पुढं होऊन करू शकतोय. आणि काय करायचं आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे परत रिपीट करतोय, एकच विद्यार्थ्याचं करा. पण असं पहा की एका विद्यार्थ्याचं तर का होईना एका वर्षी मी कल्याण केलेलं आहे, त्याला मी शिक्षणाच्या प्रवाहात पुढं आणलेलं आहे. आणि मग अशाच पद्धतीचा थोडासा व्यापक दृष्टिकोन आपण जर पुढे घेऊन गेलो तर आपण म्हणजे मी तिसऱ्या विषयाकडे वळतोय. म्हणजे हे समाज जागरणाचं थोडंसं काम करत असताना आपल्याला काही अडचणी येत आहेत. मग आता यामध्ये प्रमुख अडचण काय आहे की माझ्याच गावात अजून बरेचसे लोक आहेत जे मला माहीतच नाहीत की हे बुरुड समाजाचे आहेत. आणि ही मोठी खरंच समस्या आहे. त्याच्यासाठी मी या मंचावरून इथं जाहीर करतो की मला वाटतं योगेश सर बसलेले आहेत, सॉफ्टवेअरमधले तज्ज्ञ आहेत. सर, आपण एक जबाबदारी घेऊया आज या मंचावरून की आज महाराष्ट्र राज्यातल्या बुरुड समाजाचं जी जनगणना आहे ती कुठेही म्हणजे झाली, स्थानिक पातळीवर झाली, पण ती परत कागदामध्ये आणि फायलीत अडकून राहिली. ती थोडीशी त्या कागदातून त्या फायलीतून बाहेर काढूया. एक साधा गुगल फॉर्म जरी केला आणि एक थोडंसं त्याला काहीतरी टायमिंग ठेवूया की बाबा या वर्षाअखेरीस संबंध महाराष्ट्राची राज्यभर असणारी जनगणना जी आहे ती होईल आणि ती सॉफ्टवेअरच्या किंवा गुगल फॉर्मच्या माध्यमातून होईल, जिथं आपल्याला कळेल की आपल्या समाजामध्ये शिकलेले किती आहेत, न शिकलेले किती आहेत, व्यवसाय करणारे किती आहेत, शिक्षक किती आहेत, एका ठराविक वयोगटातली लोक किती आहेत, कुणाला गरजा किती आहेत, काय आहेत. हे खूप सोपं आणि साधं आहे आणि आता सगळ्यांच्या हातात मोबाईल फोन आहेत. जर गुगल फॉर्म आपण क्रिएट केला तर या सगळ्या परिस्थिती डिसेंबर अखेर आपल्याला ज्ञात होतील आणि मग त्याची माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि माहिती जर हातात असेल तर शिक्षक कसं का होईना शाळेच्या माध्यमातून समाजकार्य करतोच, ते थोडंसं बुरुड समाजापुरतं आणायचं आहे. आणि हे जर झालं तर मग आपण थोडं म्हणजे लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचू. आणि असं आपण बघूया की सर्वसाधारणपणे डिसेंबर अखेर ही यादी तयार होईल, ती प्रत्येकापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येकजण त्या कामाला लागेल. काम काय आहे, एका वर्षामध्ये आपल्याला एकाच बुरुड समाजाच्या मुलग्याला किंवा मुलगीला दत्तक घ्यायचं आहे आणि त्याची सगळी सोय करायची आहे आणि त्याची सगळी फी परत मिळणार आहे आपल्याला. फक्त ती एका वर्षाकरता आपल्याकडचे 50-60 हजार रुपये घालायचे आहेत. हे जर केलं तर निश्चितपणानं समाजाकडं या सगळ्या समाज बांधवांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलेल. वास्तविक म्हणजे एका बाजूनं आनंद आहे की आज वधूवर मेळावे होत आहेत, काही कार्यक्रम होत आहेत, समाजाची मंडळी त्या ठिकाणी हजेरी लावत आहेत, सत्कार सोहळे होत आहेत, जमेची बाजू आहे, निश्चितपणानं आनंद आहे. पण दुसऱ्या बाजूनं मग होतंय कसं की विधायक कार्यक्रम जे आहेत ज्याच्यामध्ये हे शिक्षणाची मोठी जबाबदारी आज समाजाची आपल्याकडे आहे. आणि दुसरी जबाबदारी जी आहे ती जर आज आपण एक ॲव्हरेज एज इथलं काढलं तर मला वाटतं ते 40च्या पार जाईल. मग आमचा 40च्या आतला युवक वर्ग कुठं आहे हे सांगत असताना मी जबाबदारीनं बोलतोय. इचलकरंजीचं तुम्ही उदाहरण बघितलं असेल की आम्ही क्रिकेट स्पर्धा भरायला चालू केली आणि आज मी या ठिकाणी कौतुक करतो, नागपूरकर कोण आलेत का? तर आमची इचलकरंजीची टीम तुमच्याकडे आली होती, कारण तुमची सगळी लोक आमच्याकडे आली. खरोखर मी त्या सर्व लोकांचं बुरुड समाजातल्या कौतुक करतो. खूप चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा त्यांनी भरवल्या आणि संबंध महाराष्ट्रातून आपल्या बुरुड समाजाचे युवक त्या ठिकाणी गेले. आणि मला वाटतं तो पहिला प्रसंग असेल महाराष्ट्रातला आपल्या बुरुड समाजासाठी जिथं बुरुड समाजातली सर्व तरुण मंडळी एकत्र आली होती आणि ती सगळ्यात जास्त संख्या होती कदाचित. त्याबद्दल मी सर्वांना विनंती करेन की नागपूरकरांचं टाळ्या वाजवून सगळ्यांनी या ठिकाणी कौतुक करायचं आहे. तर
त्याची सुरुवात जी आहे ती मी इचलकरंजीत केली, कारण मग आम्ही तिथं बुरुड प्रीमियर लीग भरवला आणि पहिल्यांदाच मला वाटतं बुरुड समाजातले आम्ही सामने घेतले. ते मर्यादित होते इचलकरंजी आणि आसपासच्या भागापुरते, पण मला वाटतं आम्ही ते यूट्यूबच्या माध्यमातून आणि समाजाच्या वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरवलं आणि त्याच्यानंतरनं ती सुरुवात झाली. या मंचावरून मी आपण सर्वांना आवाहन करतोय की तरुण पिढीला, आपल्या पुढच्या पिढीला समाजामध्ये आणण्यासाठी जे काही करावं लागतंय, मग ते भलेही स्पर्धा असो त्या भरवा, कारण काही असो. कारण आता काय झालंय, बरीच वर्ष आपल्या समाजामध्ये वधूवर मेळावे होतच आहेत, निश्चितपणानं त्याचंही कौतुक आहे. पण वेगळं काय, दुसरं काय, फक्त लग्नासाठीच आपण एकत्र येणार का? दुसरं काय कारण असू नये का? तर मी येत्या 10 डिसेंबरला केतय्या स्वामी जयंती आम्ही साजरी करतो इचलकरंजीमध्ये, मी उदाहरणासहित सांगतोय. आणि त्याच्या आधीच आम्ही त्या परत सामने आम्ही भरवतोय. ते सामने भरवत असताना त्या ठिकाणी मी वेगवेगळ्या व्यवसायाच्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या जिल्ह्याच्या प्रत्येक ऑफिसमधून आणून त्या ठिकाणी बोर्ड लावते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, शासनानं दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवसायाचं प्रशिक्षण आणि त्यांची केंद्र आहेत. आणि ही सगळी लोक स्वखर्चानं तुम्ही जिथं म्हणाल तिथं येऊन तुम्हाला सेवा पुरवतात. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचं समजा शेळी मेंढ्या पालन, कुक्कुटपालन, गाय म्हैस पालन किंवा ब्रूड व्यवसाय, कारागीर, जे काय म्हणून तुम्हाला व्यवसाय करता येऊ शकतात त्याच्यासाठीचं सबंध मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा रोजगार व कौशल्य विकास मला वाटतं विभाग आहे आणि ते स्वतःहून येतात. त्या ठिकाणी आम्ही बोलवतोय त्यांना, म्हणजे इचलकरंजीमध्ये तो कार्यक्रम होतोय. सगळ्या पद्धतीचे जे काय बोर्ड असतील, जे काय व्यवसायाची संधी शासनानं उपलब्ध करून दिलेले आहेत केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर, त्याचे सगळे बोर्ड लोक जिथे एकत्र येतात ना तिथं लावायचे. कारण आम्ही जर सांगितलं कोल्हापुरात हे जिल्हा प्रशिक्षण केंद्र आहे, इथं जावा प्रशिक्षण घ्या, कोणी घेत नाही. मी जयवंतरावांचं कौतुक करतो, त्यांनी मला वाटते सातत्यानं कार्यक्रम भरवलेले आहेत आणि कदाचित माझं अज्ञान असेल, इतर ठिकाणी भरले असले तर त्यांचंही कौतुक. पण हे ब्रूड समाजाच्या व्यासपीठावर सातत्यानं कार्यक्रम झाले पाहिजेत. शासनाच्या विविध योजना आहेत त्या आपण तिथपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि व्यवसायाला आपण पुन्हा एक वेगळी भरारी दिली पाहिजे. ब्रूड समाजाचं जे आपलं दैवत आहे ते आहे बांबू. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय की आपल्या समाजाचे अध्यक्ष विकास शेठ नागे आणि बरेच लोक आता प्रयत्न करत आहेत की आतापर्यंत आपण काय केलं तर बांबू सातत्यानं तोडला आणि त्याच्या वस्तू तयार केल्या आणि त्या पसरवल्या. आता काय आवश्यक आहे, म्हणजे हे धोरण सुद्धा शिक्षकांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घरापर्यंत गेलं पाहिजे की आता आपण निश्चितपणानं बांबूच्या वस्तू बनवणार, बांबू कापणार, पण हे करत असताना जबाबदारीनं तो बांबूही आता लावणार आणि समाज त्यासाठी पुढे येतोय. बरेचशी आमच्या बैठका झाल्यात, सर्व मंडळी कोल्हापूरला सुद्धा आली होती आणि लवकरच म्हणजे त्याला काहीतरी मूर्त स्वरूप प्राप्त होईल अशी आशा आहे. आणि मग आपल्या समाजाची सबंध महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वतः विकत घेतलेली जिथं बांबू उगवू शकतो अशा पावसाच्या क्षेत्रामध्ये आपण काही जागा विकत घेणार आहे. मग कोण 10 म्हणाले, कोण 50 म्हणाले, कोण 100 म्हणाले, कोण 500 म्हणाले, मला माहित नाही शक्य किती होणार आहे, पण निश्चितपणानं त्याचे विचार चालू आहेत जेणेकरून आपण बांबू कापणारी नाही तर बांबू लागवड करणारी जमात व्हायचं आहे. त्या माध्यमातून दुसरा विचार असा आहे की बांबूची निर्मिती जर जास्त झाली तर त्याची तोड आणि मग तो जो कच्चा माल आहे तो समाजातल्या प्रत्येक थरापर्यंत कमीत कमी किमतीत आणता येईल. आणि कमीत कमी किमतीत बांबू किंवा आपला कच्चा माल जर उपलब्ध झाला तर त्याला आधुनिकतेची जोड द्यायची आहे. व्यवसायातल्या ज्या काही राज्य शासनाच्या योजना आहेत त्या लागू करून त्याला तो वृद्धिंगत कसा करता येईल याचं मार्गदर्शन आपण करायचं आहे. आणि निश्चितपणानं प्लास्टिकला एक खूप चांगला पर्याय म्हणून आज आपण वेगळ्या पद्धतीनं समाजासमोर जाणं गरजेचं आहे. आणि या जागरणाचं काम सुद्धा आपण शिक्षक म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतोय आणि ते आपण करायचं आहे. तर माझा तिसरा जो मूळ भाग आहे तो म्हणजे युवकांना प्रेरित करायचा आहे सर्व शिक्षकांनी. आणि आपण तो आज ध्यास घ्यायचा आहे की बाबा माझ्या आसपासचा असलेला जो काही युवक वर्ग आहे आपल्या ब्रूड समाजाचा तो कुठं ना कुठं माझ्या संपर्कात येईल किंवा आपल्या समाजामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तो एकत्र येईल आणि एकत्र आला की मग या सगळ्या
शिक्षणाची माहिती देता येईल, त्यांना विविध व्यवसायाची माहिती देता येईल, एकत्र येण्यासाठी एकजूट होण्यासाठी आपल्याला बरेचसे त्या ठिकाणी प्रयत्न करत असतील. कारण समाजाची उन्नती कधी होणार, जर आपण एकत्र आलो तर होणार. आणि म्हणूनच निश्चितपणानं आज या व्यासपीठावरून तुम्हा सर्वांना इथं डोळे भरून बघताना खूप आनंद होतोय. तर शिक्षणातली जी काय उंची आहे ती आपल्याला गाठली पाहिजे. माझा चौथा जो विषय आहे तो व्यवसायाचा मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. ध्यास हाच आहे की समाजातला व्यवसाय शासनाच्या विविध योजना घेऊन वृद्धिंगत कसा करता येईल, वाढवता कसा येईल ते आपण बघायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आज म्हणजे निश्चितपणानं आनंद आहे की कुठं ना कुठं आपण एक व्यासपीठ निर्माण करतोय. त्या व्यासपीठावर आपण सगळेजण एकत्र येतोय. आणि एकत्र येत असताना मात्र असं होतंय की आपण कुठेतरी भाड्यानं घेतोय काहीतरी कोणाचं, म्हणजे तो हॉल असेल किंवा कार्यक्रमाच्या गोष्टी असतील. मग या ठिकाणाहून मला अजून एक आव्हान सर्वांना करायचं आहे. निश्चितपणानं म्हणजे त्याच्यावर अनेक विचारमंथन होत राहतील की समाजाचं आता कुठंतरी आपलं स्वतःच्या जागेवरचं अस्तित्व असणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी ही बांबू लागवड असेल, शिक्षण असेल किंवा व्यवसाय असेल, याचं एक बाबा म्हणजे आपण जसं म्हणतो की पंढरी आहे पंढरपूरला, तशी एक पंढरी बुरुड समाजाची कुठेतरी निर्माण झाली पाहिजे. ते क्षेत्र आपण निर्माण केलं पाहिजे. आणि ही योग्य वेळ आहे. कारण आज मला असं दिसतंय की समाजामध्ये खूप शिकलेली लोक आहेत. म्हणजे आज माझ्यासारखा PhD झालेला माणूस आहे. मला वाटते नागपुरात प्रत्येक जिल्ह्यात एक तरी PhD झालेला माणूस आहेच. म्हणजे तो माहीत नाही आहे कारण आपण त्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणू शकत नाही. कदाचित त्यांच्या काही अडचणी असतील, त्या समजावून घेऊ आपण. पण निश्चितपणानं आज आपले व्यापारी सुद्धा खूप मोठे झालेले आहेत. आणि जर खरंच चांगल्या मनानं, चांगल्या प्रयोजनानं, चांगल्या विचारानं आपण एकत्र आलो तर मी जे म्हणतोय, कदाचित माझ्या स्वप्नातलं ते व्यासपीठ आहे, माझ्या स्वप्नातली ती पंढरी आहे, ती साकार होईल. मला वाटतं योगेश सर आपण 2003 साली 4 साली प्रयत्न केला. सुरुवातीला इंटरनेट आलं, PM सर होते आमच्याबरोबर. आणि मग आम्ही प्रयत्न केला की सगळ्यात मोठी सामाजिक समस्या त्यावेळी ही वाटली होती की लग्नाचीच आहे आणि आताही वाटते ही लग्नाचीच आहे. आणि आम्ही पहिला प्रयत्न केला तो, आणि म्हणजे मी टिकू शकलो नाही त्याच्यात, पण त्यांनी सातत्याने त्याच्यात योगेश सरांनी काम केलं, PM सरांनी काम केलं. पण त्याला कुठेतरी फाटे फुटत गेले. आता आपण एकत्र येत असताना हा ध्यास मनाशी पाहिजे की बुरुड समाजाची जी पंढरी आहे ती संपूर्ण बांबूनं आच्छादलेल्या जमिनीवर व्हायला पाहिजे. आणि ती निश्चितपणानं लवकरच होईल. त्याविषयीचे मार्गदर्शन आपल्या समाजातले सगळे ज्येष्ठ व्यापारी जे आपल्याला आर्थिक पाठबळ देऊ शकतात, सर्व शिक्षक जे आपल्याला एक वैचारिक पातळी देऊ शकतात, एक विचार देऊ शकतात, कल्पना देऊ शकतात, ते सगळेच आपण एकत्र यायचं आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी शिक्षणाची पंढरी सुद्धा उभं करू शकतात. आपलं स्वतःचं जर विद्यापीठ असेल तर एक पुढील 10 वर्षात वेगळं काय म्हणजे नवल वाटण्यासारखं काय नाही. इतकी ताकद निश्चितपणानं आज परिस्थितीनं, देवानं, दैवानं बुरुड समाजाला दिलेली आहे. फक्त गरज होती कुठेतरी आपण एकत्र यायची. आणि मला या ठिकाणी खूप आशावाद वाटतोय की आज इतके शिक्षक जर पुण्यासारख्या ठिकाणी लांब लांबून एकत्र येत असतील तर आपण जे आज स्वप्न बघतोय ते साकारायला जास्त वेळ लागणार नाही. आणि आर्थिक ताकद आहे, मी हे जाणकारपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. जर ठरवलं तर, आणि ते ठरवत आहेत, त्याची काही पावलं उचलली गेलेली आहेत. पुढची पावलं उचलायला थोडासा अवधी लागेल. निश्चितपणानं अशी सगळी संमेलनं जी काय होत आहेत ती आपणा सर्वांना त्या विचाराप्रत नेत आहेत. यापुढेही आपली विचारमंथनं चालू राहतील. आपण एकत्र पुन्हा यायचं आहे, पुन्हा यायचं आहे. आणि आपल्याला जी अपेक्षित अशी पंढरी आहे ती आपण निर्माण करायचं आहे. आणि यातच आपल्या सर्व समाजाचं हित आहे. आणि समाजाच्या हितासाठीच अशी ही संमेलनं आहेत. आणि या संमेलनाचं उद्दिष्ट जे आहे ते मी 5 पंचसूत्रीत जे सर्व शिक्षकांना दिलेलं आहे त्याचा ध्यास आपण सर्वजण या संमेलनाच्या निमित्तानं घ्याल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. मी या ठिकाणाहून सर्वांना या ठिकाणी
हात जोडून नम्र विनंती करतो की जात असताना खरंच हे ध्यास आपल्या मनाशी आपण घेतलेत का, बाळगलेत का, आणि इथून पुढे सातत्यानं मी समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी प्रयत्न करतोय का, ह्याचा थोडासा मनापासून रोज झोपताना विचार करायचा आहे. आणि तो करत राहाल अशी मी पुन्हा एकदा या ठिकाणी आशा व्यक्त करतो. या मंचावर माझा खूप मोठा सन्मान आयुष्यातला गुरु समाजानं केला, या केतय्या स्वामी प्रतिष्ठाननं केला. त्याबद्दल मनापासून मी सर्व आयोजकांचं या ठिकाणी आभार मानतो. मला वाटते मला 45 मिनटं दिली, पण माझा थोडासा वेळ वाढला आणि सर्वांनी शांत चित्ताने मी जे काही विचार मांडले ते सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतले. त्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.